बारामतीमध्ये अजित पवारांचा 15 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे। बारामतीमधील तिरंगा चौकात ब्रॉन्झचा हा पुतळा उभारला जाईल। 10 फुटी उंच आणि 5 फूट चौथरा असा 15 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा बसवला जाणार आहे। यासोबतच नटराज नाट्य कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं देखील म्युझियम होणार आहे। नटराज कला दालनाचे प्रमुख किरण गुजर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात 22 जुलैला हा अजित महोत्सव भरवला जाणार आहे। नटराज मंडळाने निर्णय घेतलाय की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हा जो चौक आहे या चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादांनी स्वतः ठेवलं होतं। तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणे याचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत। नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यावर घातपाताची शक्यता व्यक्त करत केंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूला 20 दिवस झाले तरी अद्याप VSR कंपनीवर कारवाई झालेली नाही। तसेच DGCAनं देखील चौकशी अहवाल दिलेला नाही आणि त्यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत संशय बळावत असल्याचं म्हटलंय। पाहूयात। स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज 20वा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही। तसेच सर्व नियमांचं उल्लंघन करत विमानं चालवणाऱ्या VSR कंपनी विरोधात देखील काहीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही। परिणामी शंका अधिक बळावत चालल्यात। त्यामुळे DGCAनं लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून होणार असल्याची चर्चा आहे। रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणार आहेत। दिल्ली दौऱ्यात आमदार रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली। 2 पैकी एका गुप्तहेर संस्थेला अपघात तपासाचं काम दिलं जाणार आहे। सरकारी तपास यंत्रणेवर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता। सरकारी तपास यंत्रणेला दिरंगाई होणार असल्यामुळे खासगी तपास यंत्रणेकडून अपघाताचा तपास होणार असल्याची माहिती। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांनी काही हवाई तज्ज्ञांचीही भेट घेतली होती। रोहित पवारांची दिल्लीत 2 प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन टीमसोबत बैठक संपन्न झाली। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्ली दौरा केला होता। या बैठकीत DGCAचे काही माजी अधिकारी सुद्धा होते अशी सूत्रांची माहिती आहे। लवकरच रोहित पवार काही प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन कंपनीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झालाय। देवेन भारती यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी देवेन भारतींनी 1.40 कोटींची मदत सुपूर्द केली आहे। पोलीस विभागाकडून पुढील काळातही सहकार्य राहील असं आश्वासन देखील यावेळी आयुक्त देवेन भारती यांनी दिलंय। पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्यातील रहिवाशी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती। तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाहीये याचं आश्चर्य वाटतं। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली आहे। पाहूयात। पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे येथील रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती। स्वतः मुख्यमंत्री यासाठी अनुकूल होते। माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी। पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबांबाबत एवढी संवेदनशीलता तरी हे सरकार नक्कीच दाखवू शकतं असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।